कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे, तर क्लास 8 मॅथ्स मधील हा प्रॅक्टिस सेट 12.2 चालू आहे. तर हा जो चॅप्टर आहे तो आहे इक्वेशन इन वन व्हेरिएबल. कोणता आहे? तर इक्वेशन इन वन व्हेरिएबल मधील चॅप्टर प्रॅक्टिस सेट 12.2 आपण चालू करत आहोत. तर यामध्ये आपल्याला वन व्हेरिएबलचे इक्वेशन काय असतात, त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे करायचे असतात, तर ते आपण 12.1 मध्ये कंप्लीट केलेलं आहे. तर या लेक्चरमध्ये आपण 12.2 चालू करत आहोत. लेट स्टार्ट. तर पहिला क्वेश्चन बघा. मदर इज 25 इयर ओल्डर दॅन हर सन, फाइंड सन्स एज. आपल्याला काय काढायचं आहे? सन्स एज काढायचं आहे. इफ आफ्टर 8 इयर्स रेशो ऑफ सन्स एज टू मदर्स एज विल बी 4:9. तर बघा, आपल्याला काय काढायचं आहे? सन्स एज. देअरफॉर काय म्हणायचं? लेट्स सन्स एज इज एक्स. सन्स एज किती आहे? एक्स. देअरफॉर मदर्स एज किती येईल? बघा, मदर इज 25 इयर ओल्डर. 25 वर्ष काय आहे? मोठे आहे मुलापेक्षा. मग काय येईल? एक्स प्लस 25. फाइंड द सन्स एज इफ आफ्टर 8 इयर्स. काय म्हणलंय? आफ्टर 8 इयर्स. आफ्टर 8 इयर्स मदरचं एज किती होईल? बघा, सन्स एज किती होईल? एक्स प्लस आफ्टर 8 इयर सन्स एज. अँड इथं काय येईल? मदर्स एज. सन्स एज किती होईल? एक्स प्लस 8 होईल. आणि मदरचं एज किती होईल? 25 मध्ये 8 ॲड होईल, एक्स प्लस 33 होईल. ठीक आहे. तो रेशो किती आहे? तो रेशो किती दिला आहे? 4:9. हे झालं इक्वेशन. हे इक्वेशन आपण तयार केलं. त्यांनी जी इन्फॉर्मेशन दिली होती ती इन्फॉर्मेशन डिकोड करून आपण काय केलेलं आहे? इक्वेशन तयार केलेलं आहे. तर काय होईल? आता हे इक्वेशन सॉल्व्ह करताना 9 ने मल्टिप्लिकेशन होईल, 9 क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, 4 एक्स प्लस 33. आता बघा, 9x प्लस 72 इज इक्वल टू 4x प्लस 132. ओके. 9x मायनस 4x इज इक्वल टू 132 मायनस 72. 5x इज इक्वल टू 60. x इज इक्वल टू 60 डिवाइड बाय 5. आन्सर किती आलं? 12. द एज ऑफ सन इज किती? 12 इयर्स ओल्ड. ठीक आहे. हे आन्सर आलं. नाव नेक्स्ट. द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन. आता एक फ्रॅक्शन दिलाय, इज ग्रेटर दॅन इट्स न्यूमरेटर बाय 12. इफ द न्यूमरेटर इज डिक्रीज बाय 2, द डिनॉमिनेटर इज इन्क्रीज बाय 7. आता यामध्ये एक्स कोणाला घ्यायचं आणि मग दुसरी संख्या कशी घ्यायची? तर बघा, जो स्मॉल नंबर आहे, स्मॉल नंबर काय दिसतोय आपल्याला? न्यूमरेटर. तर न्यूमरेटरला आपण एक्स मानूया, म्हणजे इक्वेशन कसं होईल? सोपं होईल. लेट्स द न्यूमरेटर इज एक्स. देअरफॉर डिनॉमिनेटर इज x plus 12. Therefore fraction is x divided by x plus 2. आता हा जो ओरिजिनल फ्रॅक्शन आहे, त्या ओरिजिनल फ्रॅक्शन मध्ये काय केलं? न्यूमरेटरला डिक्रीज केलं 2 ने. काय होईल? x मायनस 2 होईल. आणि डिनॉमिनेटरला इन्क्रीज केलं 7 ने. x प्लस 12 प्लस 7 येईल. त्यावेळेस व्हॅल्यू काय झाली त्या फ्रॅक्शनची? 1/2. तर हे झालं इक्वेशन. हे काय आहे? गिव्हन. हे झालं इक्वेशन. तर 2 ने मल्टिप्लिकेशन होईल x मायनस 2 ला, आणि 1 ने मल्टिप्लिकेशन होईल, हे काय येईल? x प्लस 19. तर बघा, 2x मायनस 4 इज इक्वल टू x प्लस 19. 2x मायनस x इज इक्वल टू 19 प्लस 4. तर x ची व्हॅल्यू काय आली? बघा, 2x मधून x कॅन्सल होईल, x येईल 19 प्लस 4 23. तर x ची व्हॅल्यू आली 23. ते आपण ह्या इक्वेशनमध्ये 23 अधिक 23 अधिक 12 किती आलं? 23/35.
23/35 हा काय आला आपला फ्रॅक्शन आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 3 बघा. द रेशो ऑफ वेट्स ऑफ कॉपर अँड झिंक इन ब्रास इज 13:7. रेशो दिला आहे कुणाचा? कॉपर अँड झिंकचा. तर कॉपर डिवाइड बाय झिंक इज इक्वल टू 13/x 13/7. हेच आपण असं लिहू शकतो 13x/7x असं लिहू शकतो. ठीक आहे. आता म्हणजेच काय आला? कॉपर किती आला यामध्ये? कॉपर आला 13x आणि झिंक किती आला? 7x. आता ह्या दोन्हीची बेरीज किती आहे? 700 ग्रॅम. म्हणजे 13x + 7x इज इक्वल टू 700. 20x इज इक्वल टू 700. x इज इक्वल टू 700 डिवाइड बाय 20. x ची व्हॅल्यू किती आली? 35. x इज इक्वल टू 35. झिंकची व्हॅल्यू काढायची. 7 × 35 किती आलं बघा? 245 ग्रॅम. तर उत्तराला त्याच्यानंतर जे युनिट आहे तर ते युनिट देणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर याचं आलं उत्तर 245 ग्रॅम. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड 3 कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर. 3 कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर आपल्याला शोधायचे. मग फर्स्ट होल नंबर काय असेल बघा? फर्स्ट होल नंबर असेल x. सेकंड काय असेल? x + 1 आणि थर्ड x + 2 असेल. ठीक आहे. आता ह्या 3 होल नंबरची जी बेरीज आहे ती 45 पेक्षा कशी आहे? लहान आहे, कमी आहे? ती 45 पेक्षा जास्त आहे. 45 पेक्षा बेरीज काय आहे? जास्त आहे. आणि 54 पेक्षा काय आहे? तर ती कमी आहे. मग केस 1 मध्ये काय दिलंय बघा? x + x + 1 + x + 2 इज इक्वल टू 45. हे आपण 45 घ्यायचं. मग हे काय आलं? 3x + 3 इज इक्वल टू 45. 3x इज इक्वल टू 45 - 3 हे किती आलं? 42. x ची व्हॅल्यू किती आली? 42 डिवाइड बाय 3 14. तर x ची व्हॅल्यू ही 14 पेक्षा कशी असणार आहे? ग्रेटर. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ x should be greater than 14. 14 पेक्षा मोठीच व्हॅल्यू पाहिजे. आता केस 2 मध्ये काय येईल? x + x + 1 + x + 2 इज इक्वल टू 54. 3x + 3 इज इक्वल टू 54. 3x इज इक्वल टू 51. x इज इक्वल टू 17. मग व्हॅल्यू ऑफ x should be lesser than 17. मग 14 पेक्षा व्हॅल्यू कशी आहे? तर ती मोठी आहे आणि 17 पेक्षा लहान आहे. त्याच्यामुळे x ची व्हॅल्यू काय आली? x ची व्हॅल्यू एकतर आली 15 और x ची व्हॅल्यू एकतर आली 16. ती 16 आली. ठीक आहे. मग ते 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर काय असतील? x ची व्हॅल्यू जर 15 असेल तर 15, 16, 17 हे 3 असतील नंबर, किंवा 16, 17 आणि 18 हे 3 नंबर असतील. ठीक आहे. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 4 झालेला आहे. क्वेश्चन नंबर 5 बघा. इफ 2 डिजिट नंबर्स इन अ 2 डिजिट नंबर डिजिट ॲट 10th प्लेस. आता 10th प्लेस आणि युनिट प्लेस हे असं लिहून घ्या. आता युनिट प्लेसला कितीने मल्टिप्लाय करतात? 1 ने. 10th प्लेसला 10 ने मल्टिप्लाय करायचं असतं. इज ट्वाइस द डिजिट ॲट युनिट प्लेस. मग आता युनिट प्लेसची व्हॅल्यू जर आपण x मानली तर 10th प्लेसची व्हॅल्यू काय आली? 10x आली. आता जो 10th प्लेसचा जो नंबर आहे x आहे, x येईल का? तर तो नाही, तो येईल 2x. का? तर तो दुप्पट आहे युनिट प्लेसपेक्षा. बरोबर. असं हे इक्वेशन दिलंय. म्हणजे जर आपल्याला ओरिजिनल नंबर जर बघायचा झाला
तर तो काय येईल, ह्यांचं मल्टिप्लिकेशन किती येईल, 20x प्लस x हे येईल. आता आपल्याला काय, इफ द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट, आता डिजिट जर इंटरचेंज केले, हा x इथं गेला तर इथं काय होईल, 10x होईल, आणि हे 2x जर इथं आलं तर ते काय होईल, 2x आफ्टर इंटरचेंजिंग. आणि आपल्याला नेक्स्ट काय म्हणलंय, आफ्टर इफ द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स इज ॲडेड टू ओरिजिनल नंबर, तर हे ह्याच्यामध्ये ॲड केले, तर 10x प्लस 2x हे ॲड केलं 20x प्लस x मध्ये, तर व्हॅल्यू किती मिळाली, द सम इज 66, सम किती आली 66, फाइंड द नंबर. तर आपल्याला काय काढायचं आहे, 20x प्लस x ची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला x ची व्हॅल्यू काढावं लागेल, x ची व्हॅल्यू आली की आपल्याला आन्सर निघेल. तर 10x 2x 20x आणि हे 1 ह्यांची सम किती आली बघा, 10 2 12 20 32 आणि 1 33, 33x इज इक्वल टू 66 66 डिवाइड बाय 33, x इज इक्वल टू 2. x ची व्हॅल्यू किती आली, 2. ती व्हॅल्यू आपण ह्याच्यामध्ये पुट केली, पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन, ह्याला ओरिजिनल नंबर दिला आहे, इक्वेशन आपण काय बनवूया, इक्वेशन नंबर 1. आता 20 इंटू 2 प्लस 2 हे व्हॅल्यू किती आली, 40 प्लस 2 42, हे आला आपला आन्सर. तर असं एकदम इझी वेने आपण हे आन्सर काढलेलं आहे. क्वेश्चन नंबर 6 बघा, some tickets of rupees 200 and some tickets of rupees 100 of a drama in a theater were sold. The number of tickets of 200 sold was 20 more than the number of tickets of 100. म्हणजे काय, आता मराठीत सांगतो, काही 200 रुपयाची आणि काही 100 रुपयाची तिकीटे विकलेली आहेत एका नाटकाची. तर जे 200 रुपयाची तिकीट आहे ते 100 रुपयाच्या तिकीटपेक्षा 20 तिकीटे जास्त विकली गेलेत. आणि द टोटल अमाऊंट रिसिव्ह बाय द थिएटर बाय सेल ऑफ तिकीट्स वॉज 37,000. तर दोन्ही तिकीटं विकून किती रुपये मिळाले थिएटरवाल्याला, 37,000. फाइंड द नंबर ऑफ 100 रुपीज तिकीट सोल्ड. तर 100 रुपयाचे तिकीट किती विकले असतील, तर आपण 100 रुपयाचं तिकीट मानायचं. लेट्स द नंबर ऑफ रुपीज 100 तिकीट सोल्ड. आता बघा इज एक्स, आपण एक्स मानला, तर 200 रुपयाचं तिकीटचं किती आलं, 200 रुपीज तिकीट हा आला एक्स प्लस 20 आला, बरोबर. आता जे 100 रुपयाचं तिकीट आहे, समजा 100 रुपयाची 10 तिकीट विकले, तर काय करतो आपण, 100 गुणिले 10 करतो. तसंच इथं पण करायचं, 100चा आणि एक्सचं मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजे 100 रुपयाची किती तिकीटं ही काय आली, तर अमाऊंट रिसिव्ह हे आलेलं आहे, अमाऊंट रिसिव्ह बाय सेलिंग तिकीट्स, हे काय आलं 100x प्लस 200 इन ब्रॅकेट x प्लस 20 इज इक्वल टू 37,000. आता हे सॉल्व करूया, 100x प्लस 200x प्लस 4,000 इज इक्वल टू 37,000. 300x is equal to 37,000 minus 4,000. 300x is equal to 33,000. x is equal to 33,000 भागिले 300. शून्य जातील, 330 भागिले 3 आलं, किती उत्तर येईल, 110. 110 हे काय आलं आपलं, 100 रुपयाचे तिकीट किती विकले त्याची व्हॅल्यू आली. द नंबर ऑफ रुपीज 100 तिकीट सोल्ड इज 110. एवढं सोपं आहे ते. नेक्स्ट एक्झाम्पल, ऑफ द 3 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर, जसं आपण होल नंबरचं सॉल्व केलं तसंच करावं लागेल. फर्स्ट नंबर काय येईल, फर्स्ट सेकंड थर्ड. फर्स्ट नंबर आहे एक्स, सेकंड नंबर आहे एक्स प्लस 1, थर्ड नंबर आहे एक्स प्लस 2.
ठीक आहे. ऑफ द 3 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स 5 टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर, जो स्मॉलेस्ट नंबर आहे त्याची 5 पट, ठीक आहे. इज 9 मोर दॅन, हे 9 ने जास्त आहे कुणापेक्षा, 4 टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर, हा ग्रेटेस्ट नंबर आहे. 4 टाइम x प्लस 2च्या 4 टाइमपेक्षा 9 ने जास्त आहे. तर हे असं इक्वेशन तयार होईल. आता हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यावर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. x ची व्हॅल्यू पुट केली की आपल्याला तिन्ही नंबर मिळून जातील. तर हे तर काय आलं, 5x इज इक्वल टू 4x प्लस 8 प्लस 9. 5x मायनस 4x इज इक्वल टू 17. x ची व्हॅल्यू किती आली, 17. आता x ची व्हॅल्यू 17 आली. फर्स्ट नंबर आला 17, सेकंड आला 18, थर्ड आला 19. 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर काय आले, 17, 18, 19. नेक्स्ट, राजू सोल्ड अ बायसिकल टू अमित at 8% profit. Amit repaired it, spending 54. Then he sold the bicycle to Nikhil for 1134 with no loss, no profit. म्हणजे आहे तेच किमतीला विकली. Find the cost price of the bicycle for which Raju purchased. Purchase price of Raju, राजूची परचेस प्राइस किती आहे, x आहे. मग जी अमित आहे, अमितने राजूने ती सायकल अमितला सोल्ड केली 8% प्रॉफिटला, म्हणजे परचेस प्राइस ऑफ अमित ती काय असणार आहे, 8% जास्त असणार आहे 100 x वर, म्हणजेच काय असणार आहे, x इंटू 108 अपॉन 100, 8% जास्त, 108 x छेद 100. हे येईल इक्वेशन कुणाचं, अमितचं. आता परचेस प्राइस ऑफ निखिल. तर निखिलची परचेस प्राइस किती आहे, तर 108 छेद 100 ही काय आहे, अमितची परचेस प्राइस आहे. आणि त्यामध्ये 54 रुपये त्यांनी खर्च केलेला आहे अमितने, तर तो पण घेणार. तर हे आहे आणि हीच किती दिले, 1134. तर हे इक्वेशन तयार झालं आपलं इथं. आता हे इक्वेशन सॉल्व्ह केलं की आपल्याला x ची व्हॅल्यू येईल बघा, 108x अपॉन 100 प्लस 54 इज इक्वल टू 1134. 108x अपॉन 100 इज इक्वल टू 1134 मायनस 54. 108x upon 100 is equal to 1080. x is equal to 1080 into 100 upon 108. हे काय होईल, कॅन्सल आउट होईल, आन्सर येईल 1000. तर राजूची परचेस प्राइस किती आली, 1000 रुपीज. नेक्स्ट, अ क्रिकेट प्लेयर स्कोर्ड 180 रन इन अ फर्स्ट मैच and 257 in the second match. Find the number of runs he should score in the third match so that the average of runs in the 3 matches be 230. आता ॲव्हरेज दिलं, ॲव्हरेज काय असतो, तर टोटल रन अपॉन टोटल मॅचेस, नंबर ऑफ मॅचेस असं म्हणू शकतो, नंबर ऑफ मॅचेस किंवा टोटल मॅचेस. ठीक आहे. मग आपल्याला आन्सर काय काढायचं, द नंबर ऑफ रन्स ही शुड स्कोअर इन द थर्ड मॅच. मग रन्स इन थर्ड मॅच आपण काय मानूया, x मानूया. त्याच्यामुळं ॲव्हरेज काय आला, ॲव्हरेज आपल्याला दिलेला आहे 230. टोटल रन किती आले, x प्लस पहिल्या मॅचला किती काढले, 180, दुसऱ्या मॅचला 257 आणि तिसऱ्या मॅचला x. टोटल मॅच किती झाल्या, 3. तर हे सॉल्व्ह करूया चला. तर 103 काय होईल, इकडे येईल मल्टिप्लिकेशन होऊन, हां इथं आलं 7, इथं आलं 3, 437 प्लस x ची व्हॅल्यू किती आली, 690 वजा 437. x ची व्हॅल्यू आली 253. तर 253 काय आहे, तर तिसऱ्या मॅचचे रन आहेत.
द नंबर ऑफ रन्स ही शुड स्कोअर इन द थर्ड मॅच इज 253. असं हे आन्सर येईल. आणि आपल्या लेक्चरचा हा शेवटचा क्वेश्चन. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही कोणत्या भागातून कोणत्या शाळेतून हा व्हिडिओ बघताय हेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ सिरीज चालू ठेवायची. आणि 9वीची पण आपण व्हिडिओ सिरीज घेऊन येऊ. ही 8वी झाली की आपण 9वीची पण सिरीज घेऊन येऊ. आणि हा चॅप्टर कोणता चालू आहे तर 12.1 आहे. तर नेक्स्ट 12 आहे चॅप्टर. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये 13 पण कंप्लीट करूया. तर बघा, ज्यांनी स्कॉलरशिपचा कोर्स केलेला आहे त्यांना हे एक्झाम्पल एकदम इझी गेलेले असतील, त्यात तर काय वाद नाही. पण ज्यांना जे काही मित्र आपल्या स्कॉलरशिपचा अभ्यास करत नव्हते तर त्यांच्यासाठीही ही व्हिडिओ आणलेले आहेत. बघा, सुधीर्स प्रेझेंट एज इज 5 मोर दॅन द 3 टाइम्स द एज ऑफ विरू. ठीक आहे. तर आपण काय करूया, अनिल्स वाचून घेऊया पहिल्यांदा. अनिल्स एज इज हाफ द एज ऑफ सुधीर. इफ द रेशो ऑफ द सम ऑफ सुधीर्स अँड विरूज एज टू 3 टाइम्स अनिल्स एज इज 5:6, देन फाइंड द विरूज एज. आपल्याला कोणाचं एज काढायचं आहे, विरूचं. देअरफॉर विरूज एज इज इक्वल टू एक्स. विरूचं एज निघलं, एक्स आलं. ठीक आहे. मग आता आपण कोणाचं एज काढू, सुधीर्स एज. आता सुधीर्स प्रेझेंट एज इज 5 मोर दॅन 3 टाइम्स द एज ऑफ विरू. विरूच्या तिपटीपेक्षा 5ने जास्त आहे. आणि अनिलचं एज किती आहे, अनिल्स एज इज हाफ ऑफ सुधीर्स एज. ठीक आहे. सुधीरच्या एजच्या हाफ आहे. इफ द रेशो ऑफ सम ऑफ सुधीर्स अँड विरूज एज. बघा, सम कुणाचे आहे, आपण साइडने घेऊ. सम ऑफ सुधीर्स अँड विरूज एज 2 3 टाइम्स अनिल्स एज इज 5:6. आता सम ऑफ सुधीर्स अँड विरूज एज किती आलं बघा. विरूज एज आहे x आणि सुधीर्स एज किती आहे 3x + 5 आणि 3 टाइम्स 3x + 5 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 5/6. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण हे सॉल्व करू शकतो. 6 काय जाईल मल्टिप्लिकेशनला आणि 4x + 3x + 3x किती आलं 4x + 5. ठीक आहे. आता 5 ने मल्टिप्लाय करू, इकडं काय येईल 3 इंटू ब्रॅकेट 3x + 5 डिवाइड बाय 2. ह्यालाच मल्टिप्लिकेशन कितीचं होईल 5चं. ठीक आहे. आता हे सगळं सॉल्व करूया. आता हे जे 2 डिवाइड आहे इकडे येऊन काय होईल मल्टिप्लिकेशनमध्येच येईल. म्हणजे हे 2 आपण बाहेर काढू शकतो, इथं डिवाइडला पण लिहू शकतो आणि हे डिवाइडचं इकडे येऊन लेफ्ट हँड साईडला मल्टिप्लिकेशनला येईल. तर इथं येईल 12. 6 इंटू 2 4x + 5 इज इक्वल टू 5 इंटू 3 3x + 5. 12 इंटू ब्रॅकेट 4x + 5 15 इंटू ब्रॅकेट 3x + 5 48x + 60. 12 ने मल्टिप्लाय केलं आतमध्ये, 15 ने मल्टिप्लाय करू 45x + 75. आता 48x - 45x इज इक्वल टू 75 - 60. तर इथं काय किती आलं 3x इज इक्वल टू 15. एक्सची व्हॅल्यू किती आली 15 डिवाइड बाय 3. एक्सची व्हॅल्यू आली 5. तर विरूचं एज किती आलं तर ते आलं 5. तर अशा पद्धतीने आपण स्वाध्याय क्रमांक किंवा प्रॅक्टिस सेट 12.2 कंप्लीट केलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 13.1 आणि 13.2 एकाच लेक्चरमध्ये कंप्लीट करूया. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.